चेक. थँक्यू सो मच दीपक पाटील सर. मॅचकडे आपण बोलूया. पगलास बॉल दरम्यान दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान या इनिंगला सुरुवात होत आहे. अतिरिक्त रन दरम्यान सुरुवात झाली. आणखीन एक जबरदस्त मॅच आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आमदार चषक 2026 मध्ये इथे मिस्टेक. शॉट थर्ड फाईन लेग दोन्ही फिल्डर्स कडून मिस्टेक आणि अखेरता आता बॉल स्टॉप झाला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट झाला या बॉलवरती रन्स फक्त एकच. असं वाटलं की डबलला देखील चान्स होऊ शकतो बट रनिंग बिटवीन द विकेट थोडी स्लो पाहायला मिळाली असंच वाटलं. मॅच बिटवीन सध्या सागडीला तुम्ही पाहता तुर्भे टीम आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला फाईट करताना पाहायला मिळत आहे टीम कासार वडवली. प्रिन्स 11 कासार वडवली आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे टीम जय मल्हार तुर्भे. पगली रात्र आणि जो पूर्वानुमान आमचा होता की नक्कीच मॉर्निंग होऊ शकतं आणि एक्झॅक्टली तसंच होत देखील आहे. आणि धर्माने असं वाटलं की बॉल हवेमध्ये बट ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. ऑन साईडला खेचून मारायचं होतं बट बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट तितका प्रॉपर नव्हता. डॉट बॉल दरम्यान येतो. लेट नाईट ही मॅच खरं तर आपण पहिल्या रात्रीला सुरुवात केली होती कालच्या दिवसामध्ये पण अंत आज असं वाटतं आता सकाळी होईल कारण गडालामध्ये ऑलमोस्ट 2 देखील वाजलेत. लेट नाईट ही मॅच क्लायमेट देखील थंड. आता दरम्यान स्लाइस आणि गॅप मधनं बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. पॉइंट आणि शॉर्ट थर्डला असं वाटलं की बॉल स्टॉप होऊ शकतो बट दोन्ही फिल्डर्सला भेट असताना बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे येतोय चौकार. 4-6 टीम टोटल आता जाऊन पोहोचले 6 वरती. आणि खरं तर लेट नाईट जेव्हा क्लायमेट देखील थंड होतो ना अशा कंडिशन्समध्ये ना 10 रन पर ओव्हर 40 जरी मी म्हणेन 40 ते 45 ही 5 ओव्हरची मॅच आहे. सपोज आपण 50 काउंट करूया 50 जरी बनवली तरी सुद्धा मॅच फार इंटरेस्टिंग होऊ शकते. कारण मागील सामना आपण पाहिला 15 मध्ये 15 धावा डिफेंड केला टीम बोनकोडेने. पॅन वरती बॉल फ्लिकचा फटका. आता स्क्वेअर लेगला फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सुरू आहे. अखेरता आता बॉल स्टॉप झाला. मागील सामन्यामध्ये विजयाचं चंदन लावलं पार्थने. जबरदस्त बॉलिंग जबरदस्त बॅटिंग. मागील पर्व मला आठवतं माझे केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये देखील पार्थ चंदनने अर्धशतक आणि तिथे सुबट पर्यंत जबरदस्त खेळ पाहायला मिळाला होता टीम बोनकोडेचा. आणि इथेही अगदी लेट नाईट जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. स्पेशली पार्थ काय लाजवाब खेळला मागील मॅच मध्ये. स्विच हिट बॉल हवेमध्ये शॉर्ट थर्डला मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल पकली सफलता मिळेल. आकाश रिपटने पकडली कॅच आणि झटका लागला पगला टीम तुर्भेला. या परिसरामध्ये आलो आणि एकनाथ माळी दादांचा आवाज नाही ऐकला तर मजा नाहीये. आणि स्पेशली नाईट मध्ये स्पर्धा असेल तर डेफिनेटली त्यांचा आवाज ऐकायलाच हवा. सफलता पगली. बॅटर आता दाखल झाला इन ॲट नंबर 3. बॅटर क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता आला राहुल कांबळे. क्रमांक 3 वरती येतो बॅटिंग करण्याकरिता. स्टार्ट तितकासा खास नाहीये बिकॉज पगला झटका फार लवकर लागला आणि त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट ही देखील राखली की पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा फायदा बॅटर्सला घ्यायचा आहे बट बॉलिंग आतापर्यंत फर्स्ट ओव्हरमध्ये लखन जाधव जबरदस्त करतायत. फुल टॉस ऑन साइडला फटका आणि फुल टॉस बॉल वरती फुल ठोल षटकार.
असेल आणि अशा प्रकारे दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम जय मल्हार तुर्भे 14 लॉस ऑफ 1 विकेट. पौद खालापूरचे एक यशस्वी नामवंत उद्योजक सर्वांनी शुभम दादा मालुसरे दादांनी पुरस्कृत केलेली जय मल्हार तुर्भे टीम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा अगेन्स्ट सुशांत मुकादम यांनी पुरस्कृत केलेली प्रिन्स 11 कासार वडवली टीम आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळत आहे. आणि सध्या सगळीला पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं लखनचं पहिलं षटक चांगलं चाललं होतं बट लास्ट बॉल मिस्टेक झाली. फुल टॉस पडला आणि पहिल्या षटकामध्ये टोटल 14 आला. चला प्लीज वेळ जास्त घेऊ नका. दुसरं षटक बॉलर तयार होतोय. भावेश चौधरी दरम्यान तयार होतो दुसऱ्या षटकामध्ये. कासार वडवलीमध्ये देखील जर आपण विचार केला टॅलेंटची कमी नाहीये, खेळाडूंची देखील कमी नाहीये. एकूण एक चांगले खेळाडू या विभागाला बिलॉंग करतात. पहिल्या षटकामध्ये टोटल जर आपण पाहिलं 14 आला. खरं तर या स्पर्धामध्ये आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये कासार वडवली आयुब शेखला पाकलं आणि विजय पावलेचं अगेन्स्ट काय बॅटिंग आयुबने दरम्यान केली होती जेव्हा टायगर्स ऑफ कोलकातासाठी तो खेळला. आणि सध्या सगळीला जर आपण पाहिलं तर 16 तारखेपर्यंत नॉर्मल स्पर्धा ISPL खेळलेला खेळाडू आतापर्यंत खेळू शकत नाहीये. 16 तारखेनंतर आपल्याला भरपूर सारे तारे सितारे ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील खेळताना दिसतील जे या हंगामामध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळालं. पण सध्या सगळीला या मॅचमध्ये जर फर्स्ट हाफमध्ये टीम तुर्भेला एक चांगला टोटल बनवायचा आहे तर या क्षणाला पार्टनरशिप बनवणं आणि मोस्ट ऑफ महत्त्वाची गोष्ट की पॉवर प्लेचा फायदा घेणं ही गोष्ट जास्त मॅटर करेल. भावेशाला सेकंड ओव्हरमध्ये पहिलाच बॉल दरम्यान सोडून दिला. भावेशचा दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि अतिरिक्त रनचा सहाय्याने टीम टोटल आता जर आपण पाहिली तर 15 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंडवरती एक जबरदस्त बॅटर आहे कारण तुर्भेचं क्रिकेटच्या नावाने ओळखलं जातं. भूषण पाटील आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतं. नवी मुंबईचा कोहिनूर देखील ज्याला म्हटलं जातं. ऑन साइडला उडवला बॉल बट बॉल फक्त उंच गेला. फिल्डर येतात. महत्वाची विकेट मिळू शकते. भूषण पाटीलची महत्वाची विकेट काढली आहे भावेश चौधरीने आणि जबरदस्त कॅच पकडली गोपालने. महत्वाचा झटका, फार मोठा झटका टीम तुर्भेला कारण भूषण पाटील आता चालला अवघ्या एकच धावेवरती डगआउटच्या दिशेने. विकेट आणि फार मोठा धक्का. भूषण पाटील बाद झाला. क्रमांक 4 वरती आता बॅटिंग करण्याकरिता दाखल झाला बॅटर. नितीन दरम्यान बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती येतोय बट स्कोर कार्ड जर आपण पाहिलं नो डाऊट स्कोर कार्ड ठीकठाक आहे कारण 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बट महत्वाची गोष्ट की 2 विकेट आणि ते व्हॅल्युबल विकेट होते कारण त्यामध्ये नमित होता, त्यामध्ये भूषण होता आणि हेच ते 2 महत्वाचे चेहरे होते ज्यांचे बॅट चालणं या सामन्यामध्ये फार महत्वाचं होतं तुर्भे टीमसाठी. बट आता ही जोडी डगआउटमध्ये परतल्यानंतर जबाबदारी आता वाढली राहुल कांबळे आणि बॅटर नितीनवरती कारण या क्षणाला आणखीन एखादी विकेट जर क्विक सेशनमध्ये गेली तर या पहिल्या सत्रामध्ये 50 बनवणं अवघड होऊ शकतं. भावेश वाईडने सुरुवात बट त्यानंतर महत्वाची विकेटही आली. 15 ऑन द बोर्ड आहेत. स्टेप आउट झाला बॅटर. मागील बॉलवरतीच विकेट गेली होती बट तरी सुद्धा जो खेळण्याचा अंदाज आहे तो चेंज काही झाला नाहीये. अटॅकिंग माइंडसेटने खेळण्याचा प्रयत्न इथेही केला जातो. अगदी पहिलाच बॉल फेस करत होता नितीन बट अगदी पहिलाच बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतो. खरं तर 5 ओव्हरची मॅच तुमच्याकडे वेळ देखील एक बॅटर म्हणून तितकासा नाहीये. तुम्हाला कमी वेळेमध्ये तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे. आता लोबा फुल टॉस बॅटचा टोएंडला लागला. फिल्डर येतात डीप मिड विकेटचं. बॉल फील्ड होतोय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केले जातील या 2 धावा. टॉस जिंकून खरं तर बॅटिंगचा निर्णय घेण्यामागे हा देखील कारण राहिला कारण क्लायमेट थंड आहे आणि फर्स्ट बॅटिंग करत असताना जर आपण 9 रन पर ओव्हर 10 रन पर ओव्हर जरी बनवला तरी सुद्धा आपण त्या टोटलचा प्रेशर सेकंड इनिंग मध्ये टाकू शकतो टीम कासार वडवलीवरती. हा नक्कीच विचार असेल तुर्भे टीमचा कारण लेट नाईट आम्ही पाहिलं जेव्हा स्पेशली 2 चांगल्या कॅलिबरच्या टीम एकमेकांचा अगेन्स्ट खेळताना एक धाव्यांसाठी देखील संघर्ष होतो.
आता देखील प्लॅन मिस, येतोय डॉट. तेच मी सांगतोय की जसा नितीन आला अगदी पहिल्या बॉल पासून तो प्रयत्न करतो की मोठ्या फटक्यांसाठी जायचं, बट तसं काही होत नाहीये कारण भावेश चौधरी आपल्याला एक पाऊल पुढे दिसतोय. कारण हा बॉल देखील जर आपण पाहिला लोबा फुलटॉस जरूर होता, बट गती कमी केली होती. डॉट बॉल दरम्यान येतो भावेश चौधरीचं फार महत्त्वाचं षटक राखलं, कारण भावेशच्या या ओव्हरमध्ये जर आपण काउंट केलं तर आतापर्यंत फक्त 3च धावा आणि भूषण पाटीलची एक मोस्ट व्हॅल्युबल विकेट त्याने या ओव्हरमध्ये काढली. आता देखील वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ बॉल, बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल एक्स्ट्राचा सहाय्याने टीम टोटल आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 18 ऑन द बोर्ड. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. महत्वाची गोष्ट ही आहे की या क्षणाला इनिंगला पुढे जर न्यायचं तर टिकून खेळावं लागेल. आणि जो उल्लेख मी केला की एखादी विकेट जर आणखीन गेली तर त्यात नंतर 50 बनणं अवघड. आता देखील प्लॅन मिस, बट आता दिशा खराब आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा सातत्याने प्रयत्न भावेश करतो आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे दुसऱ्यांदा मिस्टेक झाली. टीम टोटल जर आपण बघली तर आता 19 वरती 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आजचा रात्रीमधला. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. मागील सामन्यामध्ये विजयाचं चंदन लावलं पार्थने टीम बोनकोडेवरती. जबरदस्त खेळ त्याने दाखवला, बट त्यांचा अगेन्स्ट पुढील सामन्यामध्ये कोण खेळेल. आता चेंज ऑफ द पेस. बॉल फिरवला लेग कटर पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतो. मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. स्पेशली मातीची सर्फेस जेव्हा असं एक बॉलर म्हणून जर तुम्ही कटर प्रॉपरली टाकू शकतात आणि महत्त्वाची गोष्ट प्रॉपर लाईन आणि लेंथवरती जर टाकू शकतात तर मातीच्या सर्फेसवरती कटर हे नेहमीच इफेक्टिव्ह राखले आणि कटरचाच वापर केला गेला. डॉट बॉल दरम्यान आणखीन एक आणि आता शेवटचा एक बॉल बाकी आहे या ओव्हरमध्ये. परत एकदा कटर. आताही बॉल फिरवला, आणखीन एक निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 षटकांचा. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम जय मल्हार तुर्भे 19 लॉस ऑफ 2 विकेट्स आणि अजून एक खेळ बाकी आहे येत्या 3 षटकांचा. बट पॉवर प्ले आपण असं म्हणूया की टीम कासार वडवलीच्या नावावरती, कारण पॉवर प्ले मध्ये फक्त 19 धक्के लागले 2. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम जय मल्हार तुर्भे. महत्वाची गोष्ट ही लागली की भावेश चौधरीचं हे जे दुसरं षटक आलं त्यामध्ये टोटल रन्स जर आपण काउंट केला तर टोटल रन्स आला 5, बट त्यामध्ये देखील एक गोष्ट की 3 वाईडन आणि 2 रन्स आला त्या फक्त बॅटने आला. बट त्या व्यतिरिक्त 4 डॉट आणि एक भूषण पाटीलचे महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये. त्यात कंपॅरिझनमध्ये आपण लखन जाधवचं फर्स्ट ओव्हर पाहिलं तर तिथे आपल्याला लाईन आणि लेंथमध्ये भरपूर सारा मिस्टेक पाहायला मिळाला. बिकॉज त्या ओव्हरमध्ये 14 धावा आला. सध्या सगळी जर आपण पार्टनरशिप पाहिली थर्ड विकेटसाठी बॅटर राहुल कांबळे आणि नितीन मध्ये तर ती आतापर्यंत 4च रनचे, बट त्यापेक्षा जास्त एक्सपेक्टेशन्स त्यांच्याकडून नक्कीच आहेत. वॅगन व्हील आपल्याला दाखवला जातो. जो एकमेव षटकार जो आला होता तो इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आला होता डीप स्क्वेअर लेगला. तो एक षटकार बॅटर राहुल कांबळेचाच बॅटमधून आला होता आणि आता राहुलच आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉल पासून तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभाच राहिला, कारण दुसऱ्या एंडने प्रॉपर रिस्पॉन्स त्याला मिळाला नाही. चला वेळ जास्त चालली आहे. टीम कासार वडवली. नितीन वैद्य आता तयार होतोय. आणखीन एक हत्यार कासार वडवली टीमचा लेफ्ट आर्म जबरदस्त बॉलर आहे आणि त्याचा अगेन्स्टही मोठे फटके खेळणं इतकं सोपं राहणार नाहीये. नितीन वैद्य थर्ड ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म होतं विकेट. पगलास बॉल शफळून खेळला, हुक खेळला, बॉल हवेमध्ये, बट इथे पहा एफर्ट चांगले पाहायला मिळाले. फिल्डर हर्षल तुरे प्रयत्न फार चांगले केले हर्षलने, कारण खरं तर पाठमोरी वळत असताना कॅच पकडणं इट्स नॉट इझी, बट ज्या प्रकारे त्यांना एफर्ट्स दाखवले त्यासाठी कौतुक करावं लागेल. एफर्ट्ससाठी 10 पैकी 10 मार्क. पण मनामध्ये खंत राखली असेल की बॉलपर्यंत मी पोहोचलो होतो, कॅच पकडायला हवी होती, पण कॅच पकडता आली नाहीये. इन बिटवीन कंप्लीट झाला या पकल्या बॉलवरती 2 आणि टीम टोटल डबलचा साखीने 21 ऑन द बोर्ड. तेच मी सांगतोय की वैद्यचा अगेन्स्ट मोठे फटके खेळणं स्पेशली रायटी बॅटरला फार अवघड होणार आहे, कारण नितीन वैद्य देखील कटर भरपूर चांगल्या पद्धतीने टाकतो. फिरवला त्याने हे बॉल, येतोय डॉट आणि तेच राहिलं की मातीच्या सरफेसवरती कटर आणि त्यामध्ये जर लाईन आणि लेंथ प्रॉपर असेल ना तर समोर कितीही चांगला बॅटर असू द्या त्याला त्रास होणारच आहे. परत एकदा फिरवला, आता बॉल मागे चालला, पण इथे मिस्टेक.
बॉल मध्ये काही कमी नव्हती, बट फर्स्ट ऑफ ऑल विकेट कीपर बीट, त्यानंतर शॉर्ट थर्ड फाईन लेग बीट आणि बोनसच्या या रन्स मिळतील 4. बाय भारतीय जनता पार्टी आदई नेवाळी आणि त्याचप्रमाणे शिवन्या 11 आदई श्रीकृष्ण मित्रमंडळ जय हनुमान क्रिकेट संघ आणि तसेच गावदेवी 40+ क्रिकेट संघ आणि तसेच गावदेवी क्रिकेट संघ आदई आणि किरणदादा शेळके दादांच्या नेतृत्वाखाली आमदार चषक 2026 फुल अँड बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस, येतोय डॉट. मागील बॉलवरती देखील खरं तर निर्धावच तो बॉल असायला हवा होता, बट नितीन काय करतोय, कारण नितीन बॅटिंगला जेव्हापासून आला आतापर्यंत फक्त 2च धावा त्याचा बॅटमधनं. आणि आता जर आपण पाहिलं तर राहुल सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जागे. नितीन वैद्य बॉलिंग लाजवाब करतो. कदाचित मागील बॉलवरती जर फिल्डर्सची साथ मिळाली असती ना तर 4 कमी असतात सध्या सगळीला स्कोर कार्डवरती, बट इट्स पार्ट ऑफ द गेम. या गोष्टी घडत राहतात, आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिल्या. आता बॉल हवेमध्ये आगे, बॉल आता चालला डीप कव्हरला, फिल्डर त्याप्रमाणे वेगाने येतात, बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इझिली कंप्लीट होतील 2. तिसऱ्या धावेला चान्स घ्यायचं होतं. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात राहुल कांबळे, जा बॅटरचा बॅटमधनं शॉर्टकार देखील आला होता, पण तो 2च बॉल फेस करतो, कारण 2 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केले. तो 7 वरती नॉट आउट आहे, पण तो नॉट आउट यासाठी आहे कारण नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा, त्याला स्ट्राईकच मिळत नाहीये. कारण ही परिस्थिती अशी आहे की मोठे फटके हवेत तुर्भे टीमला, बट नितीन स्ट्रगल करतो. नो डाऊट नितीन देखील एक चांगला बॅटर, बट या क्षणाला मोठे फटके हवेत. आता ऑन साइडला फटका आहे, फिल्डर काउ फेसला वेगाने येतात, बॉल स्टॉप केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील याही बॉलवरती 2 धावा कंप्लीट होतील. नितीन वैद्यचं हे सक्सेसफुल ओव्हर. खेळ समाप्त झाला 3 षटकांचा आणि 3 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 28 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम तुर्भे आणि खेळ राखला अजूनही या पहिल्या सत्रामध्ये येत्या 2 षटकांचा. आरिफ खान तयार होतोय या 4th ओव्हरमध्ये आणि पहिली रात्र भरपूर चांगली गेली, खेळही चांगला लागला, त्यामुळे आमचे ऑर्गनायझर रात्री 2 वाजता सेलिब्रेटही करतात. सर्वांची मेहनत आहे स्पर्धेमागे. कारण खरं तर मित्रांनो एक गोष्ट आहे, ऑनेस्टली मी सांगेल की एखादी स्पर्धा फक्त अनाऊन्स करणं की आम्ही अशी स्पर्धा करणार आहोत आणि स्पेशल ती स्पर्धा जर नाईटची असेल, त्या स्पर्धेसाठी जी मेहनत लागते ना ती फक्त ऑर्गनायझर्सला माहिती असते. कारण मी फक्त एकदाच अनुभव घेतला, 2 दिवस डेची स्पर्धा ऑर्गनाईज केली होती मागील सीझनमध्ये, तेव्हा समजलं की ऑर्गनायझरची किती मेहनत असते. डे तर वेगळी गोष्ट लागली आणि स्पर्धा जर नाईट असेल ना तर ऑर्गनायझर्सला झोप देखील नाही भेटत, की जोपर्यंत ना अंतिम रात्र आणि जोपर्यंत क्रमांक 1 ची ट्रॉफी आपण विनिंग टीमच्या हातामध्ये नाही देत ना तोपर्यंत ऑर्गनायझर्सला झोप नाहीये. आरिफ खान तयार होतं 4th ओव्हरमध्ये. फार मेहनत असते मित्रांनो, कारण बोलणं फार सोपं असतं, बट करणं हे त्यापेक्षा फार जास्त कठीण असतं. जीवनामध्ये बघा, झोपेमध्ये एखादं स्वप्न आपण इझिली पाहतो झोपेमध्ये, बट अस्तित्वामध्ये जागा झाल्यानंतर ते स्वप्न पूर्ण करणं तितकंच कठीण असतं. बट ही स्पर्धा घडवण्याचं स्वप्नही पाहिलं आमच्या मॅनेजमेंट कमिटीने आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या ऑर्गनाईज देखील केलेली आहे. पॉवरफुल स्पर्धा आमदार चषक. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं, बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे नाहीये, डॉट बॉल प्रमाणे येतोय. निर्धावने सुरुवात आरिफ खान करतो या ओव्हरच्या. आरिफ देखील एक जबरदस्त बॉलर आहे, स्पेशली जेव्हाही आरिफला बॉलिंग करताना पाहतो तेव्हा मी उल्लेखही करतो त्याची ती हाईट, त्याची ऍक्शन आणि ज्या प्रकारे तो बॉल रिलीज करतो. आणि समोर रायटीज बॅटर जर असेल ना तर तो डबल ऍडव्हान्टेज आरिफला असतो.
आता बॉल हवेमध्ये आगे जागा बनवून फटका खेळलेत. बॉल चालला डीप कव्हरला पण झाली मिस्टेक. झेलची शक्यता जरूर होती बट झेल पकडता आली नाहीये फिल्डरला. वाईड ऑफ स्टंप जागा दिली होती, प्रयत्नही केला होता की टोज वरती येऊन खेळले होते. फटका बॅटर राहुल कांबळे आणि आता कंप्लीट होतील या बॉल वरती 2 धावा आणि 2 धावांचा साख्याने टीम टोटल आता 3-0. 30 धावा धाव फलकावरती. बट मी म्हणेन 45 ते 50 जरी बनला ना तरी सुद्धा मॅच फार इंटरेस्टिंग होऊ शकते आणि त्याचमुळे आता मी म्हणेन राहुल कांबळेचे बॅट चालणं फार महत्वाचं झालंय. ऑन साइडला उडवलाय आणि कनेक्शन लाजवाब स्लॉट मध्ये होता आणि पाठवलाय या प्लॉटचा बाहेर. दिलाय दणका राहुलने षटकार. लाजवाब फटका. मी ते सांगितलं की स्ट्रायकिंग हेड वरती राहुल कांबळेचं थांबणं महत्वाचं आहे. कांबळेने आणखीन एक कडक फटका मारला. दुसरा षटकार राहुल कांबळेचा बॅट मधनं आणि आता टीम टोटल जाऊन पोहोचली 36 ऑन द बोर्ड. आणि अशा प्रकारे जर राहुल खेळला तर या परिस्थितीमधनं देखील 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या जाऊ शकतात. आत्ता बॉल हवेमध्ये आगे फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. मागील बॉल वरती षटकार आला. मागील बॉल वरती कांबलेने बॉलला बाउंड्रीची दिशा दाखवली पण या बॉल वरती आरिफ खानने कांबलेला डगआउटची दिशा दाखवली. सफलता. विकेट मिळाली. राहुल कांबलेचे महत्वाची विकेट. तर राहुल ज्या प्रकारे खेळत होता, राहुल जर अंतिम ओव्हरपर्यंत अंतिम बॉलपर्यंत खेळला असता तर नो डाऊट इथं चान्सेस होते की 50+ टोटल इझिली बनवलं जाऊ शकलं असतं. ज्या प्रकारे ज्या रिदमने राहुल बॅटिंग करत होता बट राहुलची विकेट आरिफने काढली आहे आणि हा प्लस पॉईंट आता राहणार आहे. कारण आता जर आपण पाहिलं एका बाजूने बॅटर नितीन आपल्याला पाहायला मिळतो ज्याने 10 चेंडू फेस केले, तो 6 वरती नॉट आउट आणि आता बॅटिंग करण्याकरिता रोनित पाटील आला क्रमांक 5 वरती. पण या क्षणाला नितीन आतापर्यंत स्ट्रगल करतोय बट तुर्भे टीम हेच म्हणत असेल हा जो स्ट्रगल आहे हरकत नाहीये. इथे जर या परिस्थितीमधनं देखील नितीनचा बॅटमधनं जे उर्वरित चेंडू आहेत त्याच्यावरती जर 2 ते 3 चांगले फटके आले तरी सुद्धा ते फायदेशीर राहणार आहेत. आता बॅटर रोनित पाटील आला बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती आणि या पहिल्या सत्रामध्ये अजूनही 8 चेंडूंचा खेळ दरम्यान बाकी आहे. आणखी किती बनवल्या जाऊ शकतात येत्या 8 चेंडूंवरती. आपण 50चा उल्लेख सातत्याने केला. आता दरम्यान सन्मान देण्यासाठी भाग पाडलाय. रनआउटची शक्यता अपील त्या दरम्यान करण्यात आली. चेक केलं जाईल आता बॅटर सेफली पोहोचलेत की नाही पाकलं जाईल. बॅटर सेफ नॉट आउट. सँडी पालकर सर सध्याच्या घडीला ब्रेकला आहेत आणि आमच्या ऑफिशियल्स काही आहेत आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये. त्यांनी सांगितलं पालकर सरांना ब्रेकमध्येच राहू द्या, त्यांचा थोडा काम आपण देखील करू. टीम टोटल आता 37 धाव फलकावरती आणि शेवटचा बॉल असेल या 4th ओव्हर मधला. लास्ट बॉल असेल या ओव्हरमधला. बट या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर ठीकठाक रन्स बिकॉज 9 धावा आलेल्या आहेत. एक सफलता देखील आहे आरिफसाठी. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. पोलचा फटका लाजवाब फटका. पोल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार.
नक्की जर या अंतिम चरणावरती 2 ते 3 चांगले फटके नितीनच्या बॅटमधनं येत आहेत ना, तर नितीनला कोणी हे नाही विचारणार की तू किती डॉट बॉल फेस केले. आणि या क्षणाला हा महत्वाचा फटका. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरचा अखेरता 43 लॉस ऑफ 3. टीम जय मल्हार तुर्भे आणि अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. कासरा बडवली टीमला देखील ठाऊक आहे की आपण लेट नाईट मॅच खेळतोय आणि अशा कंडिशन्समध्ये जर हा आकडा 50 किंवा 60च्या मध्यस्थी पोहोचला तर त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये हे टोटल चेस करणं इतकंही सोपं राहणार नाहीये. 43 अजूनही 6 चेंडू बाकी. तर लास्ट ओव्हरची जबाबदारी बॉलर तयार होतोय हर्षल तुरे. लास्ट ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण जे मी सांगितलं की लेट नाईट अशा प्रकारे समीकरण चेंज करणं इतकं सोपं नाही राहत आणि त्याचमुळे 43 बनल्यात आणखी 12 ते 15 जर बनला तर ही मॅच आपल्याला फार इंटरेस्टिंग पाहायला मिळू शकतं. बघा कासरवडवली टीममध्ये आपण आयुबला सोडून दिलं तर त्या व्यतिरिक्त सर्व प्लेयर अवेलेबल आहेत आणि त्याचमुळे बॅटिंग क्रमामध्ये दमखम भरपूर आहे. पण कुठेतरी अशा क्लायमॅटमध्ये ना आपण पाहिलं की बॉल देखील इझिली ट्रॅव्हल होत नाही. क्लायमॅट पूर्णपणे थंड झाला आणि अशा क्लायमॅटमध्ये बॅटिंग करणं, अशा सिच्युएशनमध्ये बॅटिंग करणं, स्पेशली चेस करत असताना इट्स नॉट इझी. त्यामुळे लास्ट ओव्हर मॅटर करेल. लास्ट ओव्हरमध्ये कमीत कमी रन्स देण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. बॉलर लास्ट ओव्हरमध्ये हर्षल तुरे. नो बॉल कॉल झालं काय. आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर फील्ड प्लेसमेंटमध्ये गडबड झाली की काय असंच वाटतंय. आणि फील्ड प्लेसमेंटमध्ये गडबड झाली आहे त्याचमुळे नो बॉलचा इशारा. आय थिंक जर आपण जर विचार केला तर 2 फिल्डर आपल्याला ऑन साईडला ठीक पाहायला मिळाले. एक स्क्वेअर लेगचा फिल्डर इनफिल्डमध्ये, एक डीपमध्ये देखील स्क्वेअर लेगला आणि त्याचमुळे आय थिंक हा नो बॉल देण्यात आला. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट असेल. फ्री हिट समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑफचे फिल्डर येतात. फ्री बॉल आणि रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झाला नितीन. विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. फ्रीड बॉलवरती जर आपण विचार केला तर बॅटर फक्त रनआउट होऊ शकतो आणि त्यामध्ये बॅटर नितीन रनआउट झाला. आणि खरं तर जर आपण विचार केला नितीनचा खडतर प्रवास अखेरता आता समाप्त झाला. पण एक षटकार त्याचा बॅटमधनं आला होता. कदाचित या लास्ट ओव्हरमध्ये खेळला असता तर त्या षटकाराने जो कॉन्फिडन्स आला होता त्याचा फायदा तो आणखी घेऊ शकला असता या लास्ट ओव्हरमध्ये. पण रनआउटची विकेट आणि अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये चेंडू बाकी आहेत. येते 5 आणि टीम टोटल जर आपण पाहिली तर 46 ऑन द बोर्ड. 4 धक्के लागलेत. क्रमांक 6 वरती हेमंत पाटील बॅटिंग करण्याकरिता आता दाखल झाला. 5 चेंडू महत्वाचे आहेत. आपण 12 ते 15चा उल्लेख केला होता. प्लॅन मिस बट दिशा खराब, लाईन खराब, अतिरिक्त रन धमाळ मिळेल. वाईड ऑफ ऑफस्टम फुल अँड बॉल टाकायचा होता. कुठेतरी वाईड यॉर्करसाठीच अटेम्प्ट करायचा होता बॉलर हर्षल तुरेला. बट लाईनमध्ये मिस्टेक झाली एक्स्ट्रा. आणि या क्षणाला जर आपण काउंट केलं तर या पहिल्या सत्रामध्ये भरपूर साऱ्या एक्स्ट्रा रन्स आहेत. आता फुल टॉस उडवलाय. लॉंग ऑफ येत आहेत. कॅच पकडली जाईल. आकाश रिपट ने पकडली कॅच आणि झटका आता लागला 5वा. अर्धी टीम डगआउट मध्ये. ते ज्ञानेश्वर दादांचं गुणगान गायलं जातं आणि त्यासोबत मनसावरती अगदी या गाण्याला एन्जॉय करतात आमची सर्व मॅनेजमेंट कमिटी. एक जबरदस्त नेतृत्व या विभागामधलं. ज्ञानेश्वर दादा पाटील,
दादांचं गुणगान गाणारे हे संगीत आपण ऐकलं. मॅच कडे आपण वळूया. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 7 वरती राकेश निलगुड. राकेश आला बॅटिंग करण्याकरिता. आणि जर आपण पाहिलं अजूनही या पहिल्या सत्रामध्ये चेंडू आता लागले ते येते 4 चेंडू आगीत. नेक्स्ट बॉल. आतापर्यंत जर आपण हर्षलचा विचार केला या ओव्हरमध्ये तर एक जो नो बॉल पडला त्यामुळे देखील हर्षलची मिस्टेक नव्हती. फील्ड प्लेसमेंटमध्ये गडबड झाली त्यामुळे तो नो बॉल आला. पण त्या व्यतिरिक्त हर्षल तुरीने या ओव्हरमध्ये चांगलीच बॉलिंग केली आहे. आता फुल रन बॉल होता. बॉलर बॅकस्ट्रोक. आणखीन एक डॉट बॉल येतोय. आणि या क्षणाला डेथ ओव्हरमध्ये याच गोष्टी तर हव्या आहेत कासर वडवली टीमला. कारण डेथ ओव्हरमध्ये कधीही ना एक कॅप्टन आपल्या बॉलरकडून हीच अपेक्षा ठेवतो की विकेट नाही मिळाली हरकत नाहीये पण जास्तीत जास्त डॉट बॉल आले पाहिजेत. आणि डॉट बॉल येतोय. मोमेंटम आता शिफ्ट होतोय कारण या लास्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही बाउंड्री नाही आणि त्यासोबत 2 विकेट. आता फुल टॉस उडवला. डीप कव्हरला बॉल चालला. फिल्डर येतात बट चान्स नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. एक टप्प्याने चौकार. आणि 50 अप 51 धावा स्कोर कार्ड वरती. आणि अजूनही चेंडू बाकी आहे ते येते 2. आता मॅच मध्ये मजा येईल. 50+ टोटल. ही बॅटल फार इंटरेस्टिंग होऊ शकते कारण तुर्बे टीम कडे देखील बॉलिंग करून चांगला आहे आणि दुसऱ्या बाजूने एक जबरदस्त स्ट्रॉंग बॅटिंग युनिट टीम कासर वडवलीचे. 2 चेंडू आणखीन राखलेत. आता प्लॅन मेस येतो डॉट. आणि कधीपासून कुठेतरी ही चर्चा सुरू होती की टप्पा लाईन आणि लेंथ महत्वाची होती कारण या ओव्हरमध्ये 3 फुलटॉस पडले पण त्या 3 फुलटॉसचा तितकासा फायदा देखील बॅटर्सने घेतला नाहीये. आणि आता बॉल बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये. शेवटचा बॉल. लॉफ्टेड ड्राईव्ह डीप कव्हरला फिल्डर थांबलेत. बॉल फिल्ड होतो. डबलला चान्स घेतला आणि 2 धावा कंप्लीट की नाही ते पाकलं जाईल. अपील तर सुरू आहे. चेक केले जाईल की बॅटर सेफली पोहोचलेत की नाही ते पाकले जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली होती बट सपोज जर आपण विचार केला 2 जर कंप्लीट असला तर 54चा टार्गेट असेल. जर नसल्या तर 53चा टार्गेट असेल. चेक केलं जातं. आणि अंतिम बॉल वरती बॅटर झाला रनआउट म्हणजे ही फक्त एकच धाव आणि टीम टोटल 52 आणि 53चा टार्गेट सेट केलाय टीम जय मल्हार तुरभर अगेन्स्ट टीम कासार वडवली. एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात. आणि जशी होईल सुरुवात कॉम्बॉक्स मधनं जोडले जातील विकी सर. धन्यवाद.
स्क्रीनवरती आपण पाहू शकाल या विभागाचे भावी सरपंच म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती पाहू शकाल. सन्माननीय श्री ज्ञानेश्वर दादा पाटील साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकता. खूप मोठा चाहता वर्ग आहे साहेबांचा आणि खऱ्या अर्थानं आज आपली स्पर्धा नाही, त्यामुळे अगदी शेवटच्या मॅच पर्यंत मैदानावरती थांबलेत. दोस्ती दुनियातील राजा माणूस ज्ञानेश्वर दादा पाटील साहेब. चेक हालो. तर याच दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री विकास शेठ मोकल साहेब यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. दादा आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर 52 धावा बोर्डवरती लागले गेले. त्यांनी विजयी लक्ष जर आपण पाहिलं तर येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 53 धावांची गरज. भूषण पाटील नवी मुंबईचा कोहिनूर हिरा म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं आज मात्र निराश केलं. एक या धावसंख्येवरती तो बाद झाला, परंतु त्यानंतर जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आपल्याला बघायला मिळाले नितीन आणि त्याला साथ देत असताना फलंदाज आपण पाहिलं तर राहुल. 6 चेंडू आणि 15 धावा. नितीन 12 चेंडू आणि 12 धावांची उपयुक्त खेळी आणि शेवटला जे फिनिशिंग टचेस आपल्याला बघायला मिळाले त्यामुळे मित्रांनो 52 धावापर्यंत पोहोचू शकला तुर्बे संघ आणि 53 धावांचं आव्हान मात्र या मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. आजच्या रात्रीतली ही सेकंड लास्ट मॅच, परंतु एक शेवटची फ्रेश मॅच आपण पाहू शकाल. कासार वडवली विरुद्ध जय मल्हार तुर्बे. चला चेंडूची चाचपणी मैदानावरती केली जाते. कासार वडवली संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि गोपाल राठोड ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आकाश इपट आणि गोपाल राठोड आपण पाहू शकाल. ही सलामीवीर खेळाडूंची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतोय. भारतीय जनता पार्टी पक्ष अदय नेवाली यांच्या वतीने आयोजित दमदार आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या नावाने भरवला गेलेला आमदार चषक 2026 ही पहिली रात्र नव्हे तर आता मध्यरात्र झाली आहे, परंतु प्रेक्षकांची मांदियाळी अद्याप देखील मॅचचा आनंद घेते. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या आमदार चषकामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. चला गेम ऑन. पहिलं षटक मात्र घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना आपण पाहू शकाल. पहिला बॉल यावेळेस आपण पाहिलं चिप केला. कोणत्याच प्रकारे हात खुले करण्याची संधी अगदी पहिल्या बॉलवरती नाहीये. एक धाव परंतु मिळतीये. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि त्याची साथ देतोय आपण पाहिलं तर फलंदाज गोपाळ राठोड. गोलंदाजीच्या बोल्यावरती पहिलं षटक मात्र घेऊन येताना गोलंदाज अभि लिंबोळे यांना पाहू शकाल. पहिला बॉल अतिशय सुरेख प्रॉपर ठिकाणी लँड झाला. दुसरा बॉल पुन्हा एकदा नीटचा टाइम करता आलेला नाहीये, परंतु एक धाव याही बॉलवरती मिळतीये. दोन्ही बॅटर्सचा विचार केला तर एकेका धावेने आपल्या डावाची सुरुवात करताना मैदानावरती जरूर आपण पाहू शकाल. लक्ष मोठं आहे आणि एक पार्टनरशिप मैदानावरती बिल्ड होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ते बिल्ड होईल का या प्रश्नांची उत्तरं मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच अनुत्तरित होतील, परंतु गोलंदाजी दमदार सुरू आहे. अभि लिंबोळेने पहिल्या 2 बॉलवरती शक्ती प्रदर्शन केलंय. फलंदाजांना मी म्हणेल बॅटचा फेज ओपन देखील करून दिलेला नाहीये, केवळ सन्मान दिलाय पहिल्या 2 बॉलवरती. पुढचा बॉल नो बॉलचा इशारा, परंतु इथे काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय. नो बॉलचा इशारा पंच आपण पाहिलं तर मुख्य पंच यावेळेस मैदानावरती करत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शिवदास वाघमारे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. देवतला ते बिलॉंग करतात. देवत गाव आणि क्रिकेटचं देखील एक वेगळंच नातं आहे. साता समुद्रा पार क्रिकेट गेले. देवत गावचा मयूर वाघमारे एक स्टार खेळाडू त्या गावामध्ये नक्की आपण पाहतोय. यावेळेस आडवा का क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पहिली वेगाने आणि एका जावेमध्ये समाधान मानावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र मैदानावरती सजवलं गेलंय त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र मैदानावरती
जरूर केलं जातंय. कोणत्याच प्रकारे हात देखील खुले केले जात नाहीयेत. पहिले 3 चेंडू आणि 3ही चेंडूंवरती सिंगल आपण पाहतोय. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल इथून टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघलाय. डॉट बॉलची समाप्ती. एक नो चेंडू आला तर त्याची भर इथे मात्र भरून काढली जाते. 4 चेंडूंचा खेळ झालाय फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती आहेत. आकाश आणि गोपाळला चांगली बॅटिंग करावी लागेल. एक मोठ्या लक्ष्याचा पिछा तुम्हाला करायचा आहे. 5 षटकांमध्ये 53 धावा, सरासरी आपण पाहिली तर जवळपास 10.5च्या सरासरीने तुम्हाला धावगती बनवायची आणि अशा वेळेस चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. भूषण जज करतो या चेंडूला आणि भूषण नेव्हर मिसेस अ कॅच. पहिला हादरा इथे मात्र मिळतोय. पहिल्या 4 चेंडूंवरती जे अपयश मिळालं, जे प्रेशर निर्माण झालं होतं, त्याखाली मात्र पहिली विकेटचं पतन. नरेंद्र भारती येताना आपण पाहू शकाल. कासरवडवली संघाकडून 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये नेट नंबर 3 नरेंद्र भारतीची वर्णी लागतीये. एक दादा संघ आपण पाहू शकाल. कासरवडवली संघ भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा या संघाने आपल्या नावावरती केलेत आणि आज या आदई गावामध्ये आमदार चषकामध्ये जर आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये 53 धावांचा यशस्वी पिछा मैदानावरती नक्कीच करावा लागेल. 5 बॉलचा खेळ झाला. धावफलकावरती धावसंख्या फक्त आणि फक्त 4 आहे आणि त्यात मित्रांनो एक विकेट देखील गमावली गेली आहे. नरेंद्र भारती इथून जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, काय भन्नाट वेग या बॉलवरती, परंतु दिशेवरचं नियंत्रण भटकलं. पंचांनी इशारा केला अवांतर चेंडू आहे. अतिशय वेगाने हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर केला आणि त्यामध्ये थोडासा दिशाहीन मारा मैदानावरती जरूर आपल्याला बघायला मिळाला. पंच दंडित करतायत. अवांतरनं स्वैर मारा मैदानावरती केला जातो. एक धाव मिळते कासरवडोली संघाला. पुढचा बॉल यावेळेस खडे खडे बॉलला डिपॉझिट केलाय, फेकून दिला. इथे आपण पाहिला तर चाबुक शॉट, बॉल आउट ऑफ द पार्क. बिग हिट, 6 रन्स. धन्यवाद डीजे. एका षटकाराची गरज होती कारण की प्रेशरचा फुगा हळूहळू वाढत होता आणि अंतिम क्षणाला आपण पाहिलं तर जरूर मित्रांनो प्रेशर रिलीज करणारा फटका मैदानावरती लगावला गेला. षटकार आला. षटकाराच्या मदतीने सांघिक एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर पोहोचताना आपण पाहू शकाल. कासरवडवली या संघाला टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज कोण असेल, कोणावरती विश्वास दर्शवला जाईल. चला चला तुर्भे संघ, जय मल्हार. तुर्भे संघ थोडा स्पीडअप करा. पंच थोडा आपण देखील वेळेकडे लक्ष द्यायचंय. तर यस, थँक्यू अंपायर. चला चला भूषण, बॉल. येस, चला बॉल द्यायचा परत नसेल तर नवीन बॉल मैदानामध्ये द्यायचा आहे. प्रेक्षक आपले पोहोचले तिथपर्यंत. चला, सिलेक्ट केलेला बॉल आहे पंचांकडे. जर चेंडू जास्त काळ सापडत नसेल तर आपण नवीन बॉल घ्यायचा आहे, कारण की आता भरपूर उशीर झालेला. स्पर्धा थांबवू नका ही विनंती मात्र सर्वांची येते. यानंतर आजच्या रात्रीची शेवटची मॅच शिल्लक असेल, त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो थोडंसं स्पीडअप आपण इथून करायचंय. उद्या ठीक 7 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. उद्या जे संघ खेळणार आहेत त्यांना खऱ्या अर्थानं मी विनंती करतो वेळेवरती हजर व्हा. आज देखील संघ वेळेवरती आले होते, परंतु आज आयोजनाचा पहिला दिवस होता त्यामुळे थोडासा उशीर आपल्याला देखील झालाय. उद्या ठीक 7 वाजता परंतु पहिली मॅच होईल. सुशांत शेळके आपल्याला देखील विनंती आहे संघांपर्यंत संपर्क साधायचा आहे. यावेळेसचा बॉल ओव्हर द कव्हर्स, ओव्हर द रूफ बॉलला फेकून दिलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड टू द फेन्स. 4 धावांसाठी येईल चौकार.
तिथून जबरदस्त बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बैठकी फटका, क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॉल जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी यावेळेस देखील मिळेल चौकार. डीजे आकाश मात्र पहिल्या षटकामध्ये थोडासा शांत होता, परंतु तो सांगतोय की शांत बसायला मी काय संत आहे का. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये येतात. 19 पर्यंत जाऊन संघ पोहोचलाय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, गरज होती का हा प्रश्न आता मात्र तो स्वतःला विचारत असेल, कारण की सरळ बॅटने धावा येत होत्या. अशा वेळेस नाहक रिव्हर्स स्वाईपचा फटका मित्रांनो लगवण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र फलंदाज बॅक टू दी पवेलियन. त्याच्या बॅटमधून आले नाहक. आपण पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्याने स्वतः केला आणि तिथे मात्र भूषणच्या हातामध्ये या मॅचचा दुसरा झेल जाऊन विसावला. भूषणने दोन्ही कॅचला कन्वर्ट केलं. ओपनिंग पेअर आता मात्र तंबूच्या दिशेने माघारी परतली आहे. दोघांचा जर का विचार केला तर 11 धावांचं योगदान दिलं आणि अशा वेळेस नवीन फलंदाज प्रसाद तांडेल मैदानावरती आलाय. 4थ्या क्रमांकावरती एक विस्फोटक फलंदाज प्रसाद तांडेलची वर्णी मैदानावरती लागली आहे. धावा तर सन्मानजनकरित्या मैदानावरती सुरू आहेत, परंतु विकेट्स टिकवून ठेवणं तुम्हाला भरपूर गरजेचं आहे, कारण की एकदा जर का फलंदाजांची फळी चालू झाली ना, यावेळेचा बॉल झेल घेण्याची शक्यता होती मित्रांनो, परंतु थोडासा डबल माइंड झाला खेळाडू की चेंडू अडवायचा की जेलवरती जायचं, आणि शेवटच्या क्षणाला मित्रांनो त्याने चेंडू अडवण्यामध्ये कुठेतरी सामर्थ्य दाखवलं आणि तिथून आपण पाहिलं तर एक धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. कासारवडली संघ 1 धावेने पोहोचतोय 20 या धावा फलकावरती, आणि उर्वरित जर का आपण विचार केला तर अद्याप देखील विजयासाठी 33 धावांची गरज येणाऱ्या चेंडूंमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानावरती होतोय. हल्ली मित्रांनो ट्रेंड झाला आहे टेनिस क्रिकेटमध्ये, जेव्हा जेव्हा नवीन फलंदाज येतात ना, पहिला चेंडू कुठेही असू द्या, कसंही असू द्या, कोणाचाही असू द्या, तो रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतात, आणि तेच घडलं मैदानावरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नांमध्ये आपण पाहिलं तर केवळ सिंगल मिळतीये. पहिल्या 2 बॉलवरती धमाकेदार सुरुवात, राकेश आपण निलगुडेवरती आक्रमण चढवलं, परंतु त्यानंतर राकेश देखील कमबॅक करतोय. शेवट उर्वरित 3 चेंडूंवरती 1 गडी गारद करत फक्त 3 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असेल गोलंदाज राकेश या षटकातला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. अखेरीस मित्रांनो, प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं ना, तुम्ही प्रयत्न करणं सोडू नका, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. यावेळेस रिव्हर्स स्वाईपचा फटका देऊन जातोय अर्धा डझन धावा, षटकार. फलकावरती आपण पाहिली तर 2 गडी बाद 28. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की थोडीशी पकड निर्माण करतोय जय मल्हार तुर्बे संघ, परंतु दुसऱ्या षटकामध्ये म्हणेल पिसं काढली आहेत गोलंदाज राकेश निलगुडेची. तब्बल 17 धावांचं षटक आपल्याला दुसरं पाहायला मिळालं. यावेळेस देखील भरपूर वेळ होता, परंतु चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. माफ करा, 18 धावा आल्या दुसऱ्या.
18 बॉल 25 धावांची गरज आहे. 28 धावा झालेल्या आहेत. पहिला बॉल डॉट म्हणजे येणारे 17 चेंडू आणि इथून मात्र 25 धावांची गरज. सामना आपण पाहिला तर दोन्ही संघांच्या बाजूने अद्याप देखील समसमान झुकलेला पाहायला मिळतोय. इथून जो चांगला क्रिकेट खेळणार त्याच्या बाजूने मॅच जिंकणार याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाही. फुल टॉस बॉल होता, रूपांतरित करता आलेला नाहीये. गरंगळत बॉल जातोय डीप मिड विकेट झोन मध्ये. एकच धाव तिथे मात्र मिळेल. जेव्हा जेव्हा गोलंदाजी आज झाली ना मित्रांनो आदय हिल्स एंड कडनं, तेव्हा तेव्हा गोलंदाज सफल ठरलेत. आणि या मैदानाचा इतिहास राहिला आजच्या रात्रीचा की जेव्हा जेव्हा गोलंदाजी आदय गाव एंड कडनं झाली आहे तेव्हा मात्र भरपूरच माकडे गोलंदाज ठरताना आपल्याला पाहायला मिळाले. तेच घडलं मागच्या ओव्हरमध्ये देखील. आणि इथून आपण पाहिलं तर कमबॅक करण्यासाठी गोलंदाज हेमंत पाटीलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. पहिला चेंडू डॉट टाकला हेमंतनं, दुसऱ्या बॉलवरती आले सिंगल. समीकरण पुन्हा एकदा बदलतं. चेंडू शिल्लक आहेत 16, रन्स करायचे 24. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो आणि इथे डायरेक्ट हिट मैदानावरती झालेलं आहे. आणि इथून बॅटर स्वतः मैदानाच्या बाहेर चाललाय. गरज होती का क्रिकेटमध्ये? घाई गडबड मित्रांनो, अति घाई आणि संकटात नाही. आणि तेच घडतंय. फलंदाज प्रसाद तांडेल जो आला, इनिंगला स्पीडअप करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे फलंदाज प्रसादला माघारी परतावं लागतंय. आणखीन एका विकेटचं पतन बॅटिंग करत असताना टीम कासरवडवली संघासाठी. आतमध्ये येत असताना आपण नक्की पाहतोय क्रमांक 5 वरती वर्णी लागते कारण की 3 गडी बाद जवळपास 30 धावसंख्या टीमच्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. अद्याप देखील 23 धावांची गरज. येणाऱ्या चेंडूंमध्ये 15 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. यावेळेसचा बॉल कट केला जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली धावेल, पळेल. पहिली वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या मैदानावरती पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती या बॉलवरती बघायला मिळाली. प्रॉपर कॉलिंग दोन्ही खेळाडूंचं. आणि पहिली अतिशय वेगाने घेतली त्यामुळे दुसरी धाव सहज मिळते. दोन्ही फलंदाजांनी पाहिलं की या ओव्हरमध्ये गोलंदाज थोडासा आक्रमक होतो हेमंत पाटील आणि त्याच्यावरती मात्र अगदी अलगदरित्या 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पुढचा बॉल इथे देखील गती परिवर्तन परंतु भूषण देखील बीट झाला. हा बॉल जर काढवला असता तर मित्रांनो जरूर आपण पाहिलं तर डॉट जो बॉल आला असता परंतु इथे चोरटी धाव घेण्यात आलेली आहे. आणि क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा चोरट्या धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे तेव्हा तेव्हा येणारा फलंदाज नेहमी मोठा फटका लगवताना आपल्याला बघायला मिळाला आहे. पाहूया इथे देखील स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि इथे तो मोठा फटका एखादा लगवला जाईल का? या ओव्हरचा जवळपास असेल शेवटचा चेंडू आणि पाहूया गोलंदाज हेमंत कशा प्रकारे डिलिव्हर करेल हा बॉल. फुलटॉस बॉल होता. इथे काय घडतंय? खराब एंडला, चुकीच्या एंडला फेकी आपण पाहिलीत मैदानावरती परंतु जास्त हानी नाहीये. सिंगल आली. एक जबरदस्त षटक मित्रांनो हेमंत पाटीलचं कमबॅक करणारं मैदानावरती बघायला मिळालं. एक मी म्हणेल कंजूस गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. एक विकेट मिळाली जरूर सांघिक स्वरूपाची परंतु रोखलं गेलंय टीमला. 2 षटकांनंतर जिथे होते 28 तिथे आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती फक्त आणि फक्त 34 धावा म्हणजे 6 धावांचं षटक हाताळलं गोलंदाज हेमंत पाटीलनं आणि समीकरण बदललं. येणारे चेंडू 12 आणि इथून मात्र विजयासाठी 19 धावांची गरज. 12 चेंडू आणि 19 धावा. कोण जिंकेल ही मॅच? दोन्ही टीमच्या बाजूने समसमान अद्याप देखील झुकलेली ही मॅच आपण मैदानावरती पाहतोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल काही युवकांचा चेहरा आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय आणि हेच ते पडद्यामागचे कलाकार आहेत मित्रांनो ज्याने सातत्याने भरपूर मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली गेली आहे. हे राबतात तेव्हा ही स्पर्धा मात्र यशस्वी होते आणि यांना देखील पडद्यावरती आणलं जात आहे. आपल्या आई एकविरा इव्हेंट्स आपल्या संदेशदादा शेळके यांच्या माध्यमातून आपला देखील आभार असेल. त्यांना माहीत देखील नाही की ते स्क्रीनवरती आहेत. आपलं एन्जॉय करत असताना ते या स्पर्धेला जरूर आपण पाहू शकाल. या स्पर्धेसाठी जो खास चेंडू मात्र डिझाईन करण्यात आलेला आहे तो चेंडू ते मात्र हाताळत असताना आपण मैदानावरती पाहू शकाल. भरपूर मेहनत आपल्या आयोजकांनी घेतली गेली आहे. संपूर्ण मी म्हणेल आदयकर आणि संपूर्ण आदय गावातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अगदी मी म्हणेल भरपूर मेहनत घेतली गेली आहे. यावेळेसचा बॉल ऑन साईडला वळवला. 1 धाव.
12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे जरूर, परंतु 2 मोठे फटके या 12 चेंडूंमध्ये नित्यांत येणं गरजेचं आहे. पहिला बॉल तर शांत ठेवलाय, स्वतः भूषण आलाय गोलंदाजीसाठी मित्रांनो. खऱ्या अर्थानं एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग मध्ये तर आज खुश केलं नाहीये भूषणनं, गोलंदाजी कशी करेल पाहणं गरजेचं. पुढचा बॉल भूषणचा हा बॉल मित्रांनो यावेळेस वळवला, कट केलाय चेंडूला. एक मोठा रन चेस क्षेत्ररक्षकासाठी आणि अंतिम क्षणाला हे युद्ध मात्र जिंकेल चेंडू. बॉल इन टू द फेन्स. 4 धावा या देखील बॉलवरती मिळत आहेत. येतोय चौकार. तर धन्यवाद. यावेळेस आपण पाहिलं तर जरूर मैदानावरती येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. एक प्रेशर रिलीज करणारा चौकार जो आलाय त्याने थोडंसं प्रेशर यावेळेस मैदानावरती जरूर रिलीज केलं. बॅटिंग करत असताना टीम कासार वडवली यांचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज भूषण तयार होईल यावेळेस या बॉलसाठी. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय शॉर्ट वाईडिश मिडॉनना आणि तिथे मात्र झेल पूर्ण केला जातोय. कासर वडवली संघ जेव्हा जेव्हा फलंदाजांची थोडी थोडी तारीफ केली आहे ना, तेव्हा तेव्हा तो बॅटर आउट होताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केला जातोय पियुष पाटील यांच्या माध्यमातून आणि निर्णायक विकेट इथे मात्र प्राप्त केली जाते जय मल्हार तुर्वे संघाच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर दादांची इतकी गाणी वाजलेत ना की आपल्याला झोपेत देखील ज्ञानेश्वर दादाच येणार आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आता मात्र मैदानाचा आढावा घेण्यासाठी ते गेलेले आहेत. भरपूर वेळापासून व्यासपीठावरती उपस्थित होते, परंतु मैदानाचा आढावा घेण्यासाठी गेलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहित मुकादम आलाय. मोहित मुकादमचा फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र आला भरत आणि गेला परत. फलंदाज मोहित बॅक टू दी पवेलियन. का मित्रांनो भूषण पाटील याला लंबी रेस का घोडा म्हटलं जातं हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दिलंय. प्रसिद्धी तुम्हाला उगाच मिळत नाही, त्यासाठी मित्रांनो खऱ्या अर्थाने शांततेच्या काळामध्ये घाम गाळावा लागतो. तेच घडते मैदानाच्या आतमध्ये. इथे फटाक्यांची आतिषबाजी आणखीन सुरू आहे. चला चला मस्करीची कुस्करी करू नका मित्रांनो. बॅक टू बॅक विकेट्स. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आपण पाहिलं तर गोलंदाज भूषण पाटील आहे. बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन मैदानावरती झालं. 10 चेंडू 14 ची गरज होती. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 8 आणि विजयासाठी रन करायचे 14. हे 2 चेंडू जर का इथून निर्धाव गेले ना मित्रांनो तर मग कासरवाडी संघ पुन्हा एकदा बॅकफुटवरती ढकललेला पाहायला मिळू शकतो. परंतु या 2 बॉलवरती जर का एखादा मोठा फटका आला तर मात्र पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीट वरती बसताना पाहायला मिळेल कासरवडवली संघ. भूषणचे 2 बॉल अतिशय महत्वपूर्ण असतील, डिसायडर असतील या संपूर्ण मॅचचे. यावेळेसचा बॉल जरूर निर्धावाला हॅट्रिक बॉल होता. इथून मात्र डॉट चेंडू टाकला जातोय. भूषण पाटील जबाबदारी घेतली आपल्या खांद्यांवरती आणि पूर्णपणे आपल्या नावारूपाला साजेसा खेळ मात्र मैदानावरती दाखवत असताना जरूर आपण पाहू शकाल. डॉट बॉलचा खेळ झाला समाप्त. इथून समीकरण बदलतंय. येणारी चेंडू 7 आणि विजयासाठी आता मात्र 14 धावांची गरज. मॅच होती कुठे 10 चेंडू आणि 14 धावांची गरज होती. चेंडू शिल्लक आहेत 7, रन करायचे 14. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, फटका फसलाय की काय. आणि हो मित्रांनो भूषण पाटील इथे मात्र मॅच मध्ये कमबॅक करून देतोय. एक चौकार आला त्याच्या विरोधात, परंतु उर्वरित 4 चेंडू एकही धाव खर्च होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि तब्बल 3 मोहरे त्याने गारद केल्या. मॅच पूर्णपणे फसली आता पाहिलं तर कासरवडोली संघासाठी, कारण की चेंडूंची संख्या शिल्लक आहे ती मात्र 6 आणि धावा करायच्या तब्बल 14.
10 चेंडू आणि 14 धावांची आता मात्र गरज होती, तिथून गरज उरली आहे ती 6 चेंडू आणि 14 धावांची. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारचं काहीच चित्र आपण पाहिलं जेव्हा बॅटिंग करत होता बंगारपाडा संघ. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज होती आणि तिथून देखील आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि 10 धावांपर्यंत ती मॅच गेली आणि तिथून त्यांना ती मॅच गमवावी लागली आहे. अशा प्रकारचं काही घडेल का या मॅच मध्ये पुन्हा एकदा? खूप लांबून आला कासरवडोली संघ, भरपूर मेहनत त्यांनी देखील केली आहे. काय मित्रांनो, या 6 चेंडूंमध्ये ते 14 धावा काढतील की नवी मुंबईवरून आलेला संघ आपला जय मल्हार तुर्बे संघ पुन्हा एकदा आपला दादागिरी या मैदानावरती प्रस्थापित करेल, हे देखील पाहणं गरजेचं. चेंडू शिल्लक आहेत 6, पुन्हा एकदा सांगेल रन करायचे 14. पहिल्या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर मॅच ऑन आहे, परंतु पहिले 2 बॉल जर का निर्धाव गेले तर प्रेशरचा फुगा आणखीन वाढताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर क्रमांक 8 वरती आपण पाहतोय नितीन वैद्य याला. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर भावींच्या हातामध्ये मॅचचं भवितव्य सोपवलंय. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेन पाटील आपण पाहू शकाल. जी मेहनत केली आहे भूषणनं, जी मेहनत आपल्याला तिसऱ्या ओव्हरमध्ये कौतुक करावं लागेल हेमंत पाटीलचं. 6 धावांचं ते षटक आणि तिथून मात्र कमबॅक करताना संघ पाहायला मिळतोय. पहिला बॉल आलाय डॉट. मागच्या 5 चेंडूंवरती कासरवडोली संघ तुम्ही धाव मात्र जमा केलेली नाहीये, परंतु गडी गारत गेले. तब्बल आपण पाहिलं तर 3. एकही सिंगल नाहीये, एकही डबल नाहीये, प्रत्येकाला षटकार मारायचा आहे. क्रिकेट म्हणजे षटकार नाहीये, क्रिकेट म्हणजे सातत्याने धावफलक खालतं ठेवणं. का मित्रांनो, विराट कोहलीच्या नावावरती एवढे रेकॉर्ड आहेत. तो षटकार मारण्यासाठी ओळखला जातो, तो चौकार मारण्यासाठी ओळखला जातो का? परंतु कधी त्याची हाफ सेंचुरी आणि हाफ सेंचुरीची सेंचुरी होते हे कोणालाच ठाऊक नाहीये. गॅप मध्ये चेंडू आहे, गोळीच्या वेगाने इथे क्षेत्ररक्षक फंबल होतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय सीमारेषे लगत. तोपर्यंत दोन्ही खेळाडूंना अवधी होता 2 धावा पूर्ण करण्याचा. आता टेनिस क्रिकेटच्या विश्वात सांगायचं झालं ना तर 2 फटक्यांचं काम मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 4, धावा करायच्यात 12. अद्याप देखील आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा विचार केला तर 10 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या आहेत. तब्बल 5 अव्वांतर पाहिले, 1 22चा चौका पाहिला आणि 1 नो बॉल आपण पाहिला. एकूण 10 धावा त्याच अंगलट येत आहेत की काय? आणि यस, इथे मात्र दांडी 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 घुल करणारी गोलंदाजी, फर्निचर डिस्ट्रॉय पूर्णपणे. निर्णायक क्षणी मैदानाच्या आतमध्ये 10-14चं समीकरण आता मात्र येऊन टेपलंय. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? खराब क्रिकेट थोडासा आपल्याला कासरवडोली संघाचा बघायला मिळाला. लगातार इंटरव्हल्स मध्ये पडणारे विकेट इथे मात्र थोड्याशा अंगलट येत आहेत कासरवडोली संघाच्या, परंतु क्रिकेट अजून देखील सामना संपलेला नाहीये. इथून मात्र या मॅचची जबाबदारी उचलत असताना आपण पाहू शकाल भावेश चौधरीला काहीतरी कारनामा करावा लागेल. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अजून देखील ही मॅच जिंकली जाऊ शकते, फक्त आवश्यकता असेल सकारात्मक दृष्टिकोन, प्रॉपर शॉट सिलेक्शन आणि त्याला एक्झिक्यूट करण्याची. 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे, 12 धावांची गरज आहे. तुर्बे संघ कधी ना हार मानणारा हा तुर्बे संघ मित्रांनो, भूषण पाटीलच्या नेतृत्वाखाली, भूषण पाटीलच्या तालमीमध्ये घडलेले एक खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थानं तो प्रतिनिधित्व करतो त्याच्या संघाचं. काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल हे पाहणं गरजेचं. परंतु मॅच मित्रांनो थांबू देऊ नका, कारण की डोळ्याचं सर्वांना इथे पारणं फेडणारी मॅच आणि सर्व आस लावून बसलाय. कोण जिंकणार ही मॅच? इथे कोणी जिंकू द्या, क्रिकेटचा विजय होणार यामध्ये शंका नाहीये. यावेळेसचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल काय हा असू शकतो मित्रांनो? मॅच टर्निंग मोमेंट. एक षटकार आला होता पहिल्या ओव्हरच्या लास्ट बॉल वरती, तिथून मात्र दुसरं षटक गाजवलं. इथून एक व्हाईट बॉल आलाय गोलंदाज भाविन पाटील कडनं. आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा करायच्या त्या 11. 3 चेंडू 11 धावा. 2 षटकार येतील का फलंदाजाच्या बॅट मधनं? यावेळेचा बॉल जबरदस्त गोलंदाजी आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. गरज होती का? इथे एकच धाव आहे. आता आपण पाहिलं तर बॅकअप जबरदस्त राहिला तुर्बे संघाचा. खऱ्या अर्थानं इथे एकच धाव मिळाली. चेंडू शिल्लक आहे 2 आणि पुन्हा एकदा 10 धावांचं समीकरण. हे 2 चेंडू आणि 10 धावा ज्या आहेत ना मित्रांनो, या आधई गावामध्ये सर्वांच्या ठरलेत, कारण की जवळपास आजच्या पहिल्याच रात्रीतली दुसरी मॅच आहे जी मात्र जवळ असते, परंतु शेवट ते समीकरण येतं. 2 चेंडू आणि 10 धावा. या बॉलवरती कमीत कमी चौकार लगवावा लागेल तरी मॅच जिवंत राहील, परंतु सध्या पाहता गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा हाई आहे.
वेगवान गोलंदाजी तो मैदानावरती करतोय. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. एक अवांतर आलाय तरी देखील पहिल्या 4 मध्ये त्याने धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 4. आता शिल्लक आहेत चेंडू 2 आणि त्याला धावा वाचवायच्या तब्बल 10. खर्च करेल की वाचवेल हा चेंडू सांगेल. हा वेळेचा बॉल, पंचांचा कोणताच इशारा नाहीये. म्हणजे इथे या मॅच वरती जवळपास शिक्कामोर्तब करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो जय मल्हार क्रिकेट संघ तुर्भे. फक्त औपचारिकता असेल निकाल येण्याची. चला टॉस साठी यायचंय. बोनकोडे 11 बोनकोडे संघ टॉस साठी या. आता दोन्ही संघांची बॉलिंग स्ट्रॉंग आहे. पुढची मॅच बघायला मजा येणार आहे. एकाने डिफेंड केल्यात 15 मध्ये 15, एकाने डिफेंड केल्यात जवळपास 10 मध्ये 14, परंतु हा बॉल आणि इथून आपण पाहिलं तर पहिला विजय संपादन केला जातोय जय मल्हार क्रिकेट संघ तुर्भे. अभिनंदन टीम. तर पुढची मॅच मित्रांनो कुठे जाऊ नका. एक बिग फाईट मॅच बोनकोडे 11 बोनकोडे संघ त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल जय मल्हार क्रिकेट संघ तुर्भे. दोन्ही संघांचा विचार केला नवी मुंबई विभागाचे संघ